Good morning, students. ज्ञान साधना प्रतिष्ठान परभणी. That is a subject of biology, class 12th, biology first. That is a botany, class 12. In last period, we are start the new chapter, that is inheritance and variation, and complete these so many points in this chapter. Today we are learn about the last but one point, that is a sex determination. सेक्स डिटर्मिनेशन हा अत्यंत सोपं पॉईंट आहे बेटा. सेक्स डिटर्मिनेशन ह्युमन बिंग्समध्ये कसं केलं जातं, बर्ड्समध्ये कसं केलं जातं, हनी बीजमध्ये कसं केलं जातं, हे पॉईंट्स आपल्याला सेक्स डिटर्मिनेशनमध्ये आपल्याला पाहायचे आहेत. दी मेकॅनिझम बाय विच सेक्स इज इस्टॅब्लिश्ड इज टर्म्ड ॲज अ सेक्स डिटर्मिनेशन. सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे काय की हे मेकॅनिझम आहे ज्याद्वारे आपण सेक्स डिटरमाइंड करतो, त्यालाच आपण सेक्स डिटर्मिनेशन असं म्हणलं जातं. दी टर्म सेक्स रेफर्स टू अ सेक्शुअल फिनोटाईप. हे सेक्शुअल फिनोटाईप आहेत. इन सम स्पेसीज, आता आपण ओव्हरऑल ऑल स्पेसीजबद्दल जनरली विचार करतोय बेटा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. इन सम स्पेसीज both male and female reproductive organs are present in same organism. आता काही स्पेसीजमध्ये बेटा मेल अँड फिमेल हे दोन्ही ऑर्गन्स जे आहेत सेक्स डिटर्मिनेशनचे हे एकामध्येच प्रेझेंट असतात. एकाच ॲनिमलमध्ये दोन्ही मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट असतात. अशा टाईपच्या स्पेसीजला आपण या ठिकाणी बायसेक्शुअल किंवा हर्मोफ्रोडिट और मोनोसियस, तीन नाव आहेत बेटा लक्षात ठेवा. बायसेक्शुअल, हर्मोफ्रोडिट अँड मोनोसियस अशा तीन नावांनी बायसेक्शुअल असं त्याला आपण ओळखतो. बायसेक्शुअल म्हणजे मेल अँड फिमेल हे बोथ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स त्या एकाच स्पेसीजमध्ये प्रेझेंट आहेत असं त्याचा अर्थ असतो. या ठिकाणी मेल वेगळी फिमेल वेगळी असं नसतं. मेल फिमेल दोन्ही ऑर्गन्स एकाच ॲनिमलमध्ये किंवा एकाच स्पेसीजमध्ये या ठिकाणी प्रेझेंट आहेत बेटा. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात याचे तीन नाव आहेत. ऑर हे लक्षात ठेवा, एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जातं, एक्झाममध्ये याचं काम पडतं. मग तुम्ही बायसेक्शुअल लक्षात ठेवता, हर्मोफ्रोडिटबद्दल आपल्याला विचारलेलं असतं, मग तुम्ही हर्मोफ्रोडिट म्हणजे काय लक्षात नसतं. तर अशी आपली चूक होऊ नये म्हणून या ठिकाणी तुम्ही एक बी केअरफुली ह्या गोष्टींना लक्षात ठेवा. आता हे झालं आपलं बायसेक्शुअलबद्दल. आता दुसरं पाहायचं युनिसेक्शुअल. ऑन दी अदर हँड दुसरीकडे जर पाहिलं आपण तर सम स्पेसी इन विच ऑर्गॅनिझम्स हॅज आयदर मेल और फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, त्यांना मेल और फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे प्रेझेंट असतं. इज सेड टू ब डायोसियस और युनिसेक्शुअल. म्हणजे त्यामध्ये मेल किंवा फिमेल दोन्हीपैकी एकच ऑर्गन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट असतं त्या स्पेसीजमध्ये, त्याला डायोशियस किंवा युनिसेक्शुअल असतं. युनि म्हणजे सिंगल, एकच सेक्शुअल ऑर्गन त्यामध्ये प्रेझेंट आहे असं त्याचा अर्थ असतो. आता जरा आपण ह्युमन बिईंगबद्दल जर त्याचं एक्झाम्पल घ्यायला गेलो तर ह्युमन हे डायोशियस आहेत, म्हणजेच हे युनिसेक्शुअल आहेत. ठीक आहे बेटा. सो नेक्स्ट पॉईंट जनरल पाहूयात अजून. दी जर्मन बायोलॉजिस्ट आहे बेटा 1891मध्ये झाला होता, ज्याचं नाव आहे हँकिंग. याचं नाव आहे हँकिंग. या हँकिंग या शास्त्रज्ञांनी स्टडी केली बेटा. व्हाईल स्टडिंग याने जेव्हा स्टडी केली त्यावेळेस स्पर्मॅटोजेनेसिस ऑफ दी स्क्वॅश बग noted that 50% of sperm receive the unpaired chromosomes while other 50% sperm do not receive it. त्यांनी काय केलं बेटा की ज्यावेळेस त्यांनी अभ्यास केला त्यावेळेस त्यांनी unpaired chromosomes while other 50% sperm do not receive it. ओके. तर या ठिकाणी यांनी जेव्हा एक्सपेरिमेंट केला, त्याने जेव्हा स्टडी केली स्पर्मॅटोजेनेसिसबद्दल, स्पर्म्सबद्दल, त्यावेळेस त्याला 50% स्पर्म हे अनपेअर्ड क्रोमोझोम्समध्ये रिसीव्ह झाले आणि
50% स्पर्म डू नॉट रिसीव्ह इट, म्हणजे त्याला रिसीव्ह झालं नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलं. मग त्यांनी जेव्हा एक्सपेरिमेंट केलं हँकिंग यांनी, गिव्ह दी नेम टू ही स्ट्रक्चर, म्हणजे अशा प्रकारचा जो स्ट्रक्चर त्याला भेटला 50-50%चा, त्याला त्याने एक्स बॉडी असं नाव दिलं. त्यावेळेस त्यांनी काय केलं, एक्स बॉडी नाव दिलं. पण त्यावेळेस त्याला ही कुड नॉट एक्सप्लेन दिस रोल इन दी सेक्स डिटर्मिनेशन. सेक्स डिटर्मिनेशनमधील हे जे स्पर्म, त्यानं स्पर्मॅटोजेनचा अभ्यास केला. 50% त्याला अशी सापडले, 50% अशी सापडले, अनपेअर्ड सापडले, काही पेअर्ड सापडले, जे काही सापडले ते काय, हा स्ट्रक्चर असा का आहे याचा त्याला अभ्यास नाही झाला. आणि ज्याला जो लक्षात आलं तो स्ट्रक्चर, त्याला एक्स बॉडी असं नाव देऊन टाकलं त्यांनी त्यावेळेस. पण ह्याच्या एक्स बॉडीबद्दल त्यांना एक्सप्लेन नाही करू शकला, सेक्स डिटर्मिनेशनबद्दल याचा रोल नाही एक्सप्लेन करू शकला हँकिंग ह्या शास्त्रज्ञ. मग फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स बाय अदर सायंटिस्ट, मग यानंतर बरेचशी शास्त्रज्ञ आली, त्यांनी बराच अभ्यास केला आणि या हँकिंगचा सुद्धा जे एक्स बॉडी आहे याच्यावरती सुद्धा अभ्यास केला. आणि त्यावेळेस या शास्त्रज्ञांनी त्यांनी कन्क्लूड केलं, आणि याचं जे कन्क्लुजन आहे एक्स बॉडीचं, हँकिंगने जे सांगितलं होतं इनफॅक्ट दी क्रोमोझोम, हे क्रोमोझोमबद्दलचं होतं. आणि त्यालाच मग त्यानंतर त्या शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास करून त्याला असं नाव दिलं, त्याला म्हटलं एक्स क्रोमोझोम, जे तुम्ही अभ्यासलेलं आहे क्रोमोझोममध्ये. आणि ह्यालाच काय म्हणलं, एक्स बॉडीला त्यांना एक्स क्रोमोझोम असं नाव देण्यात आलं बेटा. ठीक आहे. पुढे आता आपल्याला पाहायचं आहे एक्स क्रोमोझोम त्यांनी नाव दिलं, हे झालं सगळं, हे झालं जनरल. आता पाहायचं आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंग, हा पहिला पॉईंट. यानंतर पाहायचं आपल्याला सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स, आणि हे दुसरा पॉईंट. आणि थर्ड पॉईंट पाहायचा आहे सेक्स डिटर्मिनेशन हनीबीज. आता एवढ्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन आपल्याला पाहायचं, म्हणजे एक एक एक्झाम्पल आपण घेतोय. आता ह्युमन बिईंगबद्दलचं तुम्हाला जनरली बरंचसं माहीतच आहे, तरी आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे चर्चा करूयात. दी क्रोमोझोम्स mechanism, the chromosome mechanism of sex determination in human being is capital X, capital X, capital X, capital Y type चे आहेत. In human beings, the nucleus of each somatic cell contains 46 chromosomes. तुम्हाला माहिती आहे ह्युमन बिईंग्समध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत, आणि त्यालाच आपण काय म्हणतो 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम आहेत. आउट ऑफ दिस क्रोमोझोम, ह्या क्रोमोझोम्समध्ये आपण पाहिलेलं आहे, याच्या आधी अभ्यास केला होता की 22 पेअर जे आहेत हे कसे आहेत, ॲटोसोम्स आहेत. 22 क्रोमोझोम्स हे ॲटोसोम्स आहेत. आणि त्यातील जो लास्ट पेअर आहे 23चा, आणि तो जो सिंगल पेअर आहे लास्ट वनचा, त्याला आपण काय म्हणतो, सेक्स क्रोमोझोम. आधीच्याच पॉईंटमध्ये आपण अभ्यासलं आहे ना, त्याला म्हणतो आपण सेक्स क्रोमोझोम. मग ह्युमन फिमेल हॅज अ पेअर ऑफ XX क्रोमोझोम. ह्युमन फिमेलमध्ये काय बेटा, की जे पेअर असतो कशाचा असतो, तो एक्स आणि एक्सचा असतो. त्याला होमोमॉर्फिक सेक्स क्रोमोझोम असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, होमोमॉर्फिक, कारण याच्यामध्ये एक्स आणि एक्स हे दोन्ही कॅरेक्टर सेम आहेत बेटा, हे सेम आहेत, त्यामुळे याला होमोमॉर्फिक असं म्हणलेलं आहे, होमोमॉर्फिक सेक्स क्रोमोझोम. आणि दुसऱ्या हँड जर आपण मेलबद्दल जर पाहायला म्हणलं तर त्याच्यामध्ये कसे आहेत बेटा, हे पेअर एक्स अँड वाय आहे, म्हणजे हेट्रोमॉर्फिक आहेत, म्हणजे दोन्ही कॅरेक्टर्स वेगवेगळे आहेत, हेट्रोमॉर्फिक सेक्स क्रोमोझोम आहेत. आलं लक्षात. तर ह्याबद्दल सुद्धा तुम्हाला बेटा एक्झाममध्ये प्रश्न पडू शकतो, त्यामुळे ही गोष्ट लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे. 10 जिनोटाईप ऑफ, मग यांचे जे जिनोटाईप मेल आणि फिमेलचे ते तुमच्या लक्षात येत असेल, दी 44 ॲटोसोम्स प्लस XX सेक्स क्रोमोझोम, म्हणजे 44 ॲटोसोम्स म्हणजे 22 पेअर ऑफ ॲटोसोम्स, अँड लास्ट वन इज अ सेक्स क्रोमोझोम. मेलमध्ये 44 ॲटोसोम्स अँड लास्ट वन इज अ XY क्रोमोझोम, दॅट इज अ सेक्स क्रोमोझोम. अशा प्रकारचे 23 पेअर ऑफ क्रोमोझोम्स हे फिमेलमध्ये असतात, आणि मेलमध्ये सुद्धा 23 पेअर ऑफ क्रोमोझोम्स असतात. त्यालाच आपण 46 क्रोमोझोम म्हणतो. हे 44 प्लस हे XX, 44 प्लस 45 1 X आणि 46 अनदर X, अशा प्रकारचे 46 क्रोमोझोम असतात. तसंच मेलमध्ये 44 प्लस 45 X आणि 46 Y असे क्रोमोझोम हे पेअरमध्ये आहेत बेटा, 23 पेअरमध्ये आहेत. आणि क्रोमोझोममध्ये जर पाहायला मिळालं आपण तर सोमॅटिक सेलमध्ये आपण सांगायला मिळालं ते 46 आहेत. ठीक आहे बेटा. नेक्स्ट, ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन इन मेल. आता थोडंसं रिप्रोडक्शनबद्दल आपण या ठिकाणी सांगितलेलं, त्यावेळेस काय होतं, आणि तुम्ही जनरली मायटोसिस मियोसिसचा पॉईंट अभ्यास केलेला आहे, मागे क्रोमोझोमचा अभ्यास केलेला आहे, है ना, आणि तसाच आहे बेटा या ठिकाणी, असं काही हार्ड नाही याच्यामध्ये, हे लक्षात तुमच्या येईलच.
ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन इन मेल, आता गॅमेट फॉर्मेशन होणार आहे मेलमध्ये, त्यावेळेस काय होतं, दी डिप्लॉइड जर्म सेल्स इन दी टेस्टीज अंडरगोट स्पर्मॅटोजेनेसिस. टेस्टीजमध्ये आता आहे स्पर्मॅटोजेनेसिसद्वारे हे डिप्लॉइड जर्म सेल्स तयार होतात टू प्रोड्यूस 2 टाइप्स ऑफ हॅप्लॉइड स्पर्म, आणि त्याच्याद्वारे काय होतात, मेल गॅमेट तयार होतात. आणि कसे होतात, हॅप्लॉइड स्पर्म तयार होतात. आणि त्यातले जे हॅप्लॉइड स्पर्म तयार होतात ते 50% स्पर्म कंटेन 22 ॲटोसोम्स अँड एक्स क्रोमोझोम. पहा बेटा, आता मेलद्वारे किती होणार आहेत लक्षात घ्या. आताच आपण मागे पाहिलं किती मेलमध्ये आहेत, 44 ॲटोसोम्स प्लस 6 क्रोमोझोम, म्हणजे किती आहे टोटल, 23 पेअर. लक्षात आलं. मग या ठिकाणी जे गॅमेट फॉर्मेशन होणार आहे मेलमध्ये टेस्टिस थ्रू स्पर्मॅटोजेनेसिस या प्रोसेस थ्रू जे होत असतं, आलं लक्षात. आणि त्याद्वारे हॅप्लॉइड गॅमेट जे तयार होतात आणि ते हॅप्लॉइड स्पर्म जे तयार होतात त्यामध्ये 50% स्पर्म कसे आहेत, तर ते आहेत 22 ॲटोसोम्स आणि दुसरं आहे एक्स क्रोमोझोम एक. आणि अनदर 50% जे स्पर्म आहेत ते सुद्धा 22 ॲटोसोम्स आहेत आणि त्याच्यासोबत जे लास्ट वन क्रोमोझोम आहे ते आहे वाय. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे हॅप्लॉइड गॅमेट तयार होत असतात. कुठे, ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन इन मेल. आता नेक्स्ट वन पाहायचं आपल्याला फिमेलमध्ये. इन फिमेल गॅमेट फॉर्मेशन होत असताना दी डिप्लॉइड जर्म सेल्स इन ओव्हरीज, आता हे ओव्हरीजमध्ये येतं फिमेलमध्ये, अंडरग्रो ओओजेनेसिस टू प्रोड्यूस ओनली 1 टाईप ऑफ एग. ओओजेनेसिस म्हणजेच एग फॉर्मेशन होण्याची प्रोसेस असते बेटे. ओओजेनेसिस म्हणजेच एग्स, आलं लक्षात. ओओजेनेसिस थ्रू एग्स प्रोड्यूस होतात आणि इथं ओनली 1 टाईप ऑफ एग सेल तयार होतात. ओनली 1 टाईप ऑफ, फक्त 1 सिंगल. आणि वरती आपण पहिले 2 टाईपचे होते, है ना. मग ऑल एग्स कंटेन 22 ॲटोसोम्स अँड एक्स क्रोमोझोम. ऑल एग्स काय होतात, 22 ॲटोसोम्स आणि लास्ट वन एक्स क्रोमोझोम. अशा प्रकारचे या ठिकाणी हे फिमेलमध्ये तयार होतात. मग आता नेक्स्ट इथे या ठिकाणी काय होतं, दस ह्युमन मेल इज हेट्रोगॅमॅटिक. हे आपण मागेही पाहिलं. म्हणून ह्युमन मेल कसा आहे, हेट्रोगॅमॅटिक आहे. आणि फिमेल हे कसं आहे, होमोगॅमॅटिक. आता या ठिकाणी डबल आपल्याला सांगितले, का सांगितले, कारण या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये दिलेलं आहे की हेट्रोगॅमॅटिक का आहे आणि फिमेल होमोगॅमॅटिक का आहे. हे लक्षात आलं तुमच्या बेटा. हेट्रोगॅमॅटिक का आहे, कारण 50% स्पर्म कंटेन 22 ॲटोसोम्स अँड एक्स क्रोमोझोम, दॅट इज अ 50%, अँड अनदर 50% स्पर्म कंटेन 22 ॲटोसोम्स अँड Y chromosome. So Y and X, these are different chromosomes. So the male is a heterogamatic. Okay. Next, if sperm contain X chromosome, fertilize X ovum, then diploid zygote is formed that grows into a female child. आता तुम्हाला माहिती आहे रिप्रोडक्शन मध्ये तुम्ही पाहिले, रिप्रोडक्शन पार्ट तुम्ही आधी झालेला आहे, 10th मध्येही झालेला आहे तुम्हाला. असं नाही की तुम्हाला आता झालेलं आहे, आधीही झालेलं आहे ना बेटा रिप्रोडक्शनचा पार्ट. आता रिप्रोडक्शनमध्ये तुम्ही पाहिलं आहे मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र आल्यानंतर त्यांच्यासमोर मुलगा किंवा मुलगी तयार होते, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपल्याला ॲक्च्युली कोणते क्रोमोझोम्स येणार ते सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी स्पर्म, आता स्पर्मसोबत स्पर्म कोणता कंटेन आहे, एक्स क्रोमोझोम. म्हणजे मेल गॅमेट स्पर्म जे आहे त्याच्याकडून एक्स क्रोमोझोम आलेला आहे आणि फर्टिलाइज होत आहे एक्ससोबत म्हणजे ओमसोबत. आणि ओम एक्सच आहे फिमेलमधली, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वेगळे गॅमेट्स नाहीत, सिंगलच आहे. जर मेल एक्स क्रोमोझोम हे जर मेलचे स्पर्म एक्स हे कंटेन असतील क्रोमोझोमचे आणि ते जर ओमसोबत जाऊन अटॅच झाले आणि त्याच्यावर झायगोट फॉर्म होतं, हे सुद्धा तुम्ही अभ्यासलेलं आधी. आणि झायगोट तयार होऊन नंतर मग या ठिकाणी एम्ब्रिओ तयार होतो आणि मग न्यू चाइल्ड फॉर्म होतं. आणि ती चाइल्ड कशी असते, फिमेल असते, कारण या ठिकाणी मेलकडून एक्स क्रोमोझोम आलेला आहे आणि फिमेलकडे ऑलरेडी एक्सच क्रोमोझोम आहे. म्हणजे एक्स एक्स हे क्रोमोझोम 2 एकत्र आल्यानंतर फिमेल तयार होते, तुमच्या लक्षात येत असेल. आता परत जर स्पर्म मध्ये वाय क्रोमोझोम जर प्रेझेंट असेल, आता एक्स क्रोमोझोम प्रेझेंट आहे, आता वाय क्रोमोझोम प्रेझेंट असेल आणि त्याचं जर फर्टिलायझेशन झालं फिमेलच्या एक्ससोबत, तर या ठिकाणी डिप्लॉइड झायगोट तयार होतो आणि परत या ठिकाणी एम्ब्रिओ तयार होतो आणि त्यापासून मग डेव्हलपमेंट नंतर आफ्टर जे काही चाइल्ड तयार होतो तो मेल असेल, कारण या ठिकाणी वाय क्रोमोझोम आलेला आहे. मग या ठिकाणी निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल की मेल होणं किंवा फिमेल हे चाइल्ड तयार होणं ह्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर तो आहे स्पर्म. आता स्पर्म रिस्पॉन्सिबल आहे म्हणजे स्पर्ममध्ये असलेले गॅमेट्स म्हणजे क्रोमोझोम्स म्हणजे एक्स किंवा वाय. म्हणजेच या ठिकाणी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर मेल रिस्पॉन्सिबल आहे चाइल्ड मेल तयार होणे किंवा चाइल्ड फिमेल तयार होणे, ह्याला रिस्पॉन्सिबल मेल असतो बेटा. पण आपल्या या ठिकाणी आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा आपल्या इकडची न्यूनगंडाची भावना म्हणा किंवा आपल्या समाजामध्ये जी चालतं यानुसार म्हणा,
की मुलगा झाला किंवा मुलगीच झाली तर खडं फोडलं जातं स्त्रियांवरतीच. हिला मुलगीच झाली. पण असं नसतं बेटा. एखाद्या स्त्रियांना जर 2-4 मुली झाल्या असतील तर ती तिला रिस्पॉन्सिबल नाही आहे. त्याला रिस्पॉन्सिबल तो मेल आहे. त्याचं एक्झाम्पल दिलं बेटा. दिस इंडिकेट्स दॅट, त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, दॅट द सेक्स ऑफ चाइल्ड डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ स्पर्म फर्टिलायझिंग द एग्स and hence the father is responsible for determination of sex of child and not the mother. म्हणून मुलगा किंवा मुलगी तयार होण्याला कोण आहे रिस्पॉन्सिबल, तर तो आहे फादर. रिस्पॉन्सिबल मदर नाही आहे. आणि आपल्या इकडं लॅक ऑफ नॉलेजनुसार जर तुम्ही पाहिलात तर आपल्या इकडं भरपूर असे काही विचित्र प्रकार घडतात. काही बोलत असतात वुमनबद्दल आणि वुमनलाच ब्लेम केलं जातं. त्यांनाच कारणीभूत ठेवलं जातं की हिला मुलगीच झाली, हिलाच मुलगी झाली, हिच्यामुळे झाली. पण असं हे चुकीचं आहे बेटा. हे सायंटिफिक रिझन आहे. मुलगा होणं किंवा मुलगी होणे ह्याच्या मागे रिस्पॉन्सिबल असतो फक्त आणि फक्त मेल. ठीक आहे. आणि याचं एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलं बेटा आपण. डायग्रामॅटिक तुम्हाला मी सेक्स डिटर्मिनेशन ह्युमन बिंगबद्दल दाखवले की मेलमध्ये गॅमेट XY असतात, मग हे गॅमेट्स, आणि फिमेलमध्ये XX असतात. मिओसिसची प्रोसेस तुम्ही आधी अभ्यासली आहे 11वीला. हे परत डिटेल अभ्यास करा बेटा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि मग गॅमेट्स तयार होतात आणि त्या गॅमेट्सद्वारे मग काय या ठिकाणी तयार होऊ शकतात. हा इकडचा X आणि इकडचा X आला तर या ठिकाणी फिमेल होते है ना, आणि इकडचा Y इकडचा X आला तर मेल होतो. आलं लक्षात. परत इकडचा X आणि इकडचा लास्टचा X आला तर फिमेल होते, इकडचा Y आणि लास्टचा X आला तर मेल होते. अशा प्रकारे या ठिकाणी 1:1 रेशोमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की मेल आणि फिमेल यांच्याद्वारे मुलगा किंवा मुलगी तयार होऊ शकतं. हे त्याचे पॉसिबिलिटीज आहेत बेटा. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण सेक्स डिटर्मिनेशन हा पॉईंट पाहून त्यामधील एक एक्झाम्पल ह्युमन बिंगबद्दल पाहिलं सेक्स डिटर्मिनेशन ह्युमन बिंग. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण पाहूयात सेक्स डिटर्मिनेशन बर्ड्स. ओके बेटा, थँक्यू.